धुळे शहरापासून जवळच असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोनगीर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये चक्क मेलेले डुक्कर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे सोनगीर ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। घडलेल्या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे। ग्रामस्थांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असणाऱ्या सोनगीर ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। नेमकं मेलेले डुक्कर पाण्याच्या टाकीत पडलं कसं, की गावातील अज्ञाताने डुक्कर मारून फेकलं, असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे। याबाबत सोनगीरच्या सरपंचासह ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे। धुळे तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचं असणारं आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठं असणारे सोनगीर हे गाव आहे। या गावाची लोकसंख्या सुमारे 13,500हून अधिक आहे। या गावातल्या विविध भागाला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 4 टाक्या बांधण्यात आल्या आहेत। मात्र या 4 पैकी 2,000 लोकवस्तींचा एक भाग असणाऱ्या पाण्याच्या टाकीत मेलेले डुक्कर आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। नेमकं मेलेले डुक्कर किती दिवसापासून त्या पाण्याच्या टाकीत होतं? अशा अवस्थेत त्या टाकीतून पाणी पुरवठा झाला आहे का? किती लोकांनी ती पाणी पिलं? ग्रामस्थांना त्रास झाला आहे का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी सरपंचांसह ग्रामसेवकाला संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे। त्यांनी केवळ घडलेल्या प्रकाराचा दुजोरा दिला असून तात्काळ त्या टाकीतून पाणी काढून पाण्याची टाकी स्वच्छ केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मात्र असंख्य ग्रामस्थांची तहान अवलंबून असलेल्या सोनगीर ग्रामपंचायतने नेमकी या प्रकरणी काय भूमिका घेतली याची माहिती देखील समोर आलेली नाही। त्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी परिसरात CCTV लावण्याची मागणी समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।